आज आपण गोष्ट पाहणार आहे. चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. एक होतं जंगल. खूप घनदाट जंगल होतं. चिक्कार झाडं होती त्यात, मोठमोठाली, अति प्रचंड. वड, पिंपळ, आंबा, फणस एवढी दाटी होती झाडांची की दुपारी सुद्धा ऊन उतरत नसे. तेव्हा सुद्धा काळोख तिथे असायचा. दाट झाडं असल्यामुळे त्या जंगलामध्ये पशु आणि प्राणी पण सगळ्या प्रकारचे होते. त्यामुळे माणसं त्या जंगलात जायला घाबरत असे. जंगलाच्या एका बाजूला होतं एक तळं आणि दुसऱ्या बाजूला होतं वस्ती. म्हणजे माणसं तिथे राहत होते. माणसं तिथे राहायला जीव मुठीत घेऊन राहत असे. त्या वस्तीत एक म्हातारी सुद्धा राहत होती. खूप नीट आणि हुशार होती ती म्हातारी. त्या म्हातारीला एक मुलगी होती. त्या मुलीचं लग्न झालं होतं. ती राहायची जंगलाच्या पलीकडच्या गावाला. म्हातारीला आपल्या लेकीची आठवण झाली की ती आपल्या लेकीला भेटायला जायची. असेच एकदा तिला तिच्या मुलीची खूप आठवण येऊ लागली. मग तिने ठरवले की आपण आपल्या मुलीला लवकरच भेटायला जावे. म्हणून ती मुलीला भेटायला जाण्यासाठी तिची तयारी करू लागली. तिने घेतले सामान म्हणजे कपडे आणि आपल्या नातवंडासाठी खाऊ आणि ती जायला निघाली. आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना तिने सांगितले की मी माझ्या लेकीला भेटायला चालली आहे. आणि म्हातारी निघाली आणि हळूहळू चालत चालत ती आता जंगलात शिरली. आणि जंगलातून ती वाट काढून ती आपल्या लेकीकडे जाऊ लागली. आणि ती पुढे जात होती. तेवढ्यात तिला वाघाची डरकाळी ऐकू आली. आणि वाघ तिच्या समोर येऊन उभा राहिला. म्हातारे म्हातारे कुठे चालली, मी तुला आता खाणार. तेव्हा म्हातारी हुशार होती. ती त्याला म्हणाली, नको रे बाबा, मला नको खाऊ. तू मला आत्ता खाल्लं तर तुला काहीच मिळणार नाही. माझे फक्त हाडं मिळतील. त्याच्यापेक्षा मी माझ्या लेकीकडे जाते, जाडजूड होते, तूप रोटी खाते आणि जाडीजुडी होते. तेव्हा तुला माझं मांस पण खायला मिळेल. तेव्हा तू मला खा. मी 2-4 दिवसांनी परत माझ्या घरी येईल तेव्हा तू मला खा. मी या वाटेने जाईल तेव्हा तू मला खा. मग वाघ विचार करू लागला, तिला आत्ता खाल्ले तर आपल्याला काहीच मिळणार नाही. त्याच्यापेक्षा ती 2-4 दिवसांनी आली तर आपल्याला मांस तरी मिळेल. मग वाघ म्हणाला, पण तू जाऊ शकते, पण येताना मात्र मी तुला खाणार. म्हातारी म्हणाली, बरं बरं ठीक आहे, मी तुम्हाला खा तेव्हा, आता मला जाऊ दे. आणि म्हातारी परत जंगलाच्या दिशेने जाऊ लागली. आणि नंतर तिला चालता चालता वाटेमध्ये तिला भेटला एक लांडगा. तो म्हणाला, म्हातारे मी तुला खाणार, आता मला खूप भूक लागली, मी तुला खाणार. म्हातारी खूप हुशार होती. तिने वाघाला जे उत्तर दिले तेच तिने लांडग्याला उत्तर दिले. मी आता झाली आहे म्हातारी, तुला मला खाऊन काय मिळणार. त्याच्यापेक्षा मी माझ्या लेकीकडे जाते, जाडजूड होते आणि मग तू मला खा. मी 3-4 दिवसांनी या वाटेने येईल तेव्हा तू मला खा. लांडग्याने पण वाघाप्रमाणे विचार केला आणि तिला जायची परवानगी दिली. पण तिला दटावून सांगितले, म्हातारे मला चुकवू नको, मी तुला नक्कीच खाणार. आणि म्हातारी लेकीकडे जाऊ लागली. आणि तिने जंगल पार केले आणि लेकीच्या घरी ती पोचली. लेकीने आईला बघून मिठीच मारली. नंतर म्हातारी लेकीकडे राहू लागली आणि आराम करू लागली आणि रोज वेगवेगळे जेवण करू लागली. त्याच्यानंतर जायच्या दिवशी तिला लेकीशी बोलली, जगले वाचले तर मी तुला परत भेटेल, नाही तर आपली ही शेवटची भेट. तेव्हा तिची मुलगी तिला बोलली, काय झाले आई. तेव्हा म्हातारीने तिला वाटेत जंगलामध्ये घडलेली सगळी हकीकत सांगितली. तेव्हा मुलगी म्हणाली, थांब आई, काळजी करू नको. आणि तिची मुलगी घराच्या बाहेर गेली आणि तिने एक मोठा भोपळा घेतला आणि तो थोडा कापून त्याच्यात तिच्या आईला बसायला लावले. आणि तिला सांगितले की तू ह्या भोपळ्यात बसून आता तू जंगल पार कर. जंगल पार कर. म्हातारीने तसे केले आणि ती जंगलात जाऊ लागली. जंगलात जाता जाता तिला पुढे वाटेमध्ये लांडगा भेटला. लांडगा म्हणाला, का रे भोपळा, कुठे पळतोय. म्हातारीला पाहिलंस का तू. भोपळा म्हणाला, म्हातारी बितारी मला नाही माहीत, चल रे भोपळा टुणूक टुणूक.
आणि लांडग्याला थोडा संशय आला म्हणून लांडगा त्या भोपळ्याच्या मागे पळू लागला आणि भोपळा तसा जोरजोरात पळू लागला. नंतर म्हातारीला वाघ भेटला आणि तो भोपळ्याला बघून म्हणाला, भोपळ्या, म्हातारीला पाहिलंस का तू? मग भोपळा म्हणाला, म्हातारी बितारी मला नाही ठाऊक, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. पण वाघाला पण तिचा संशय आल्यामुळे वाघाने त्या भोपळ्यावर झडप घेऊन तिला मारायचा प्रयत्न केला. पण म्हातारी तेवढ्यात तिथे उभी राहिली आणि म्हणाली, आता या तुमच्या दोघांपैकी एकाने पहिले ठरवा, माझं डोकं कोण खाणार आणि पाय कोण खाणार बरं? मग तसं तुम्ही मला मारा. आणि ते दोघं एकमेकांशी खूप भांडायला लागले. ते बघून म्हातारीने तिथून पळ काढला आणि आपल्या घरी ती सुखरूप पोचली. याच्यातून आपल्याला असं दिसतं, संकटाच्या काळात न घाबरता एखादी आपण युक्ती करून जर त्याच्यातून आपण आपली सुटका करून घेतली तर आपल्या निश्चित आपली सुटका होते.